तुम्हाला पण बनवायची आहे का ही पारंपरिक खीर, जी खीर मध्यमसर आहे आणि खूप पातळ ना खूप घट्ट आहे आणि गव्हाचा दाणा तर मऊसर पण पूर्ण विरघळलेला नाही. सोबतच चवीला थोडं दाणेदार पण पूर्ण शिजलेला. सोबत चव तर अशी गोडसर व शुद्ध काय म्हणावा. तर चला बघूया आज खपली गव्हाची खीर. खपली गव्हावर एक जाडसर थर असल्यामुळे आपल्याला ती थर काढण्यासाठी त्यांना कंडायला लागतं. तर यासाठी सर्वात अगोदर आपण आपले खपली गहू स्वच्छ धुवून घेऊया, पाणी नितळून एक 5 ते 10 मिनटं झाकून ठेवूया. मग आता मिक्सरचा वापर करून पल्स मोडवर 2 ते 3 वेळा फिरवून आपण ह्याच्यावरचं जे साल आहे ते काढून घेणार आहोत. त्यानंतर त्याला पंख्याखाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आणि चाळणीने किंवा सुपलीने पाकडून घेऊन ते साल काढून घ्यायचे. त्यासोबतच पाणी कोमट गरम करून त्याच्यामध्ये हे गहू 5 ते 6 तास भिजत ठेवायचेत आणि दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये थोडं पाणी घालून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. आता मी इथे पावशरभर गहू घेतल्यात, त्यासाठी मी 1.25 कप गूळ घातला आहे आणि गूळ विरघळला की शेवटी आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत खोबऱ्यांचे काप, जे तळून घ्यायचेत. ओलं खोबरं असेल तर अजूनच छान. सोबतच वेलचीची पूड, बडीशोपची पूड आणि सुंठ पावडर घालून सर्व करणार आहोत गरमागरम ही खीर. तर नक्की सांगा कशी झाली आहे. लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका अँड डू फॉलो ऑल्सो. थँक्यू.